गजानन डेव्हलपर्स पुणे यांच्याकडून आता पंढरपुरात इसबाबी कलश मंगल कार्यालय येथे साकारला जातो आहे भव्य गजानन टॉवर 10 मजली ट्विन बिल्डिंगचा प्रकल्प। या गजानन टॉवर मध्ये उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधांनी युक्त 1022 स्क्वेअर फुटाचे 2 BHK फ्लॅट्स, सुशोभित प्रवेश कक्ष, सामायिक क्षेत्रासाठी अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा, लिफ्ट आणि सामायिक क्षेत्रांसाठी वीज बॅकअपची सुविधा, स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा, 2 मजली पुरेशी पार्किंग व्यवस्था, प्रत्येक कार पार्किंगच्या ठिकाणी स्वतंत्र EV चार्जिंगची सोय, सोलर वॉटर यंत्रणा, प्रत्येक सदनिकेसाठी इन्व्हर्टरची सोय। इसबाबी कलश मंगल कार्यालया शेजारी साकारल्या जात असणाऱ्या गजानन टॉवर मध्ये आजच आपल्या हक्काचा आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण अलिशान फ्रीसाठी संपर्क क्रमांक 7676700025। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। भालके ताई आहेत, माझ्या भगिनी आहेत, मला त्यांच्याबद्दल प्रचंड आदर आहे। परंतु मला सांगा ताई, पंढरीच्या नगरीच्या 500 कोटी रुपयाचे रस्ते पंढरीला पाहिजेत, ते रस्ते तुम्ही कुणाला मागणार आहे? ते रस्ते तुम्ही कुठून मंजूर करून आणणार आहे? कुणाकडे जाणार आहे? फक्त बोलून विकास होत नाहीये, कुणावर टीका करून विकास होत नाहीये। जेव्हा निवडणूक होत असते तेव्हा गेलेल्या 5 वर्षात काय झालं आणि भविष्यात आम्ही काय करू हे सांगून निवडणूक लढवायची असते। हे शहर एवढं सोपं नाही, सहज घेण्यासारखी निवडणूक नाही, कोणतं रडलं म्हणून मतं देणारी निवडणूक नाही बाबांनो। कोट्यावधी भाविक इथे येतात, कोट्यावधी वारकरी इथे येतात। पंढरपूर नगरपालिका निवडणुकीच्या प्रचार काळात पालकमंत्री जयकुमार गोरे हे 2 वेळा पंढरपुरात आले होते। त्यांच्या नेतृत्वाखाली पंढरपुरात भाजपकडून भव्य रॅलीही काढण्यात आली होती। तर आपल्या भाषणातून जयकुमार गोरे हे केंद्रात राज्यात भाजपची सत्ता आहे, भालके यांना नगराध्यक्ष केल्यास त्या निधी कुठून आणणार असा प्रश्न उपस्थित करताना दिसून आले होते। खरे तर नगरपालिका आणि जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारात पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या भाषणाचं स्लोगनच निधी कुठून आणणार हे वाक्य बनल्याचं दिसून आलं होतं। सोलापूर जिल्ह्यात ज्या ज्या ठिकाणी त्यांच्या सभा होत्या त्या ठिकाणी निधी कुठून आणणार हाच प्रश्न विकास कामांच्या बाबतीत ते उपस्थित करताना दिसून येत होते आणि विरोधकांकडून त्यांच्या या स्लोगनचा खरपूस समाचार घेतला जात होता। जनतेचा पैसा कर रूपाने शासनाकडे जातो आणि त्यातून शासन निधी देतो, उपकार करत नाही अशी टीकाही होताना दिसून आली होती। यातूनच पंढरपूर नगरपालिका निवडणुकीच्या प्रचार काळात नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉक्टर प्रणिता भालके यांनी आपल्या भाषणातून या साऱ्या बाबी अधोरेखित करीत असतानाच पंढरपूर शहरातील जनतेला विकासाचे वायदेही केल्याचं दिसून आलं होतं। आता पंढरपूर नगरपालिकेचा प्रत्यक्ष पदभार हाती घेतल्यानंतर आणि कारभार करताना नगराध्यक्ष म्हणून डॉक्टर प्रणिता भालके यांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागणार आहे। विरोधकांकडे असलेले संख्याबळ, केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेल्या भाजपचे विरोधकांच्या पाठीशी असलेलं पाठबळ आणि अशातच निधी कुठून आणणार असा प्रश्न विचारणारे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे हे समोर राजकीय विरोधक म्हणून असताना आता पंढरपूर शहरातील जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी, विकास कामांसाठी निधी खेचून आणण्यासाठी सत्तेतील पक्षाचं पाठबळ पाहिजे या हेतूनच भगीरथ भालके आणि डॉक्टर प्रणिता भालके हे आपल्या समर्थकांसह आज शिवसेना शिंदे गटात प्रवेश करीत आहेत। त्यांच्या पक्ष प्रवेशानिमित्त आज राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे पंढरपुरात येत असून पंढरपूरच्या विकासासाठी एकनाथ शिंदे हे नव्यानं कुठले वायदे करणार याकडे पंढरपूरकरांचं लक्ष लागून राहिलं आहे।